नमस्कार मंडळी, मी सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव या ठिकाणी उभा आहे। माणगावचं विशेष इतिहास महाराष्ट्राच्या कोकणाच्या भूमीमध्ये आहे। माणगाव येथे दत्तगुरू संप्रदायातील दत्त परंपरा जी गुरूंची आहे त्यातील टेंबेस्वामी महाराज यांचं हे देवस्थान। माणगाव या परिसरामध्ये सुंदर टेकडीच्या हिरव्यागार वनराईमध्ये हे जागृत देवस्थान आहे टेंबेस्वामी महाराजांचं। दत्तगुरूंची जी परंपरा आहे त्या परंपरेतलं हे अत्यंत पवित्र जागृत असं देवस्थान आहे। अनेक भाविक या ठिकाणी मनोभावे भक्तिभावाने येत असतात आणि या ठिकाणचा समाधान आनंद घेत असतात। दत्तगुरूंची ही परंपरा महाराष्ट्राला सगळ्या परिचित आहे। तुम्हाला दत्तगुरूंच्या ह्या परंपरेमध्ये दत्तगुरूंचे गुरु स्वामी समर्थ महाराज, त्याचबरोबर टेंबेस्वामी महाराज ही शिष्य गुरु शिष्य परंपरा, त्यातले हे टेंबेस्वामी महाराज। आणि त्यानंतर राजापूर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर या ठिकाणी त्यांचे शिष्य नरसिंह सरस्वती महाराज यांचंही पवित्र स्थान आहे। अत्यंत पवित्र असं स्थान या सुंदर अशा हिरव्यागार टेकडीच्या वनराईच्या ह्या परिसरामध्ये आजूबाजूला असलेली भातशेती। दर गुरुवारी या ठिकाणी अनेक भाविक येत असतात आणि आपला देवदर्शन घेऊन भक्तिभावाने मनोभावे या ठिकाणून तृप्त होऊन जात असतात। त्या ठिकाणी आजूबाजूला असलेली दत्तगुरूंचं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य, पूजेसाठी लागणारं साहित्य याचाही विक्रेते ह्या ठिकाणी दुकान थाटून आहे। आणि असा सुंदर असा परिसर आणि ह्या ठिकाणी येणाऱ्या सर्व भक्तांना दुपारी प्रसाद म्हणून महाप्रसाद दिला जातो आणि अनेक भाविक या ठिकाणी त्याचा आनंद घेत असतात। दररोज या ठिकाणी वर्दळ असते। विशेषतः गुरुवारच्या दिवशी भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात असते। असे टेंबेस्वामींचं या ठिकाणचं असणारं जागरूक देवस्थान, याची आख्यायिका फार मोठी आहे। या ठिकाणी मी हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम जनतेला ही परंपरा कळावी, दत्तगुरूंची संप्रदायातली परंपरा, गुरु शिष्यांची परंपरा कळावी म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे छोटासा। आपण घरबसल्या याचा आनंद घ्याल नक्की। व्हिडिओ आवडला की नाही तुम्ही माझं चॅनल प्राध्यापक सुनील जोपळे रत्नागिरी हे सबस्क्राईब करा। तुमच्या काही सूचना असतील त्या नक्की कळवा। माझी एकच इच्छा आहे की कोकणातील वेगवेगळी प्रकारची देवस्थानं, त्याचबरोबर पर्यटन केंद्र याचं महाराष्ट्रातील जनतेला, देशातील जनतेला व्हावं या उद्देशाने हा केलेला छोटासा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडेल अशी मी आशा बाळगतो। आणि गुरुदेव दत्तचरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी मी रजा घेतो। धन्यवाद।